धनंजय देशमुख गावातून बाहेर असल्याची माहिती आहे। गावात नसल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। आंदोलनासाठी बाहेर गेल्याची चर्चा आता रंगलेली आहे। तर टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि जर वाल्मिक कराडवर मुक्का लावला नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली नाही, खुनाचा गुन्हा दाखल केला नाही तर आपण याच टॉवरवरून उडी मारून जीव देऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला होता। आता ते गावामध्ये नाहीयेत अशी माहिती समोर येते, त्यामुळे ते आता गावातून बाहेर जाऊन आंदोलन तर करणार नाही ना असा सवाल उपस्थित झालाय। तर सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जे आज आंदोलन करणार होते टॉवरवर चढून, ते गावामध्ये नसल्याचं कळतंय। तर ते आंदोलनासाठी बाहेर गेल्याची चर्चा आता सुरू आहे। दरम्यान गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। जेव्हापासून त्यांनी इशारा दिलेला होता टॉवर आंदोलनाचा आणि टॉवरवरून उडी मारण्याचा इशारा त्यांनी दिलेला होता जर गुन्हा दाखल झाला नाही वाल्मिक कराडवर तर, आणि त्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असताना धनंजय देशमुख मात्र गावामध्ये नाहीयेत अशी माहिती समोर येते आणि ते आंदोलन करण्यासाठी गनिमी कावा करत आंदोलन तर करणार नाहीत ना असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती आणि त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, ज्यांनी काही सवाल उपस्थित केलेले होते तपासावर आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती, मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती। तसं झालं नाही तर आपण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करू आणि तसं झालं नाही, आपली मागणी पूर्ण झाली नाही तर त्याच टॉवरवरून उडी मारून जीव देऊ असा इशारा त्यांनी दिलेला होता। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मसाजोग गावामध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे, मोठ्या संख्येने लोकही इथं जमलेली आहेत। मात्र आता धनंजय देशमुख हे गावामध्येच नाहीयेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते, ते गावाच्या बाहेर असल्याचं कळतंय। त्यामुळे ते नेमके बाहेर कुठे गेलेले असतील असा सवाल उपस्थित होतोय। तर आंदोलनासाठी तर ते बाहेर गेलेले नाहीयेत ना गावातून असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मसाजोग गावातली ही दृश्य आपण बघू शकतो, या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। थोड्याच वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रियाही दिलेली होती आणि आपण आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं ते म्हणत होते। त्यांची भेट घेण्यासाठी इतर नेतेही आल्याचं दिसून आलेलं होतं, पण आता ते गावात नाहीयेत अशी माहिती समोर येते। त्यामुळे ते गेले कुठेत आणि ते गनिमी काव्यानं आंदोलन तर करणार नाही ना टॉवर आंदोलन असा सवाल आता उपस्थित होतोय। तर मसाजोगमधील टॉवर आंदोलनाचे हे अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? धनंजय देशमुख जे टॉवर आंदोलन करणार होते टॉवरवर चढून, मात्र ते मसाजोग गावात नसल्याचं कळतंय, त्यामुळे ते नेमके कुठे गेले, का गेले असा सवाल उपस्थित झालाय। फरक निश्चितच मोबाईलच्या टॉवरवरती चढून आंदोलन होणार होतं, मात्र त्याच दरम्यान जर पाहिलं तर आता सध्या ही पाण्याची टाकी आहे गावातली जिल्हा परिषद शाळेच्या इकडची, या ठिकाणी वरती जे काय आहे चढल्याचं दिसतंय आणि ग्रामस्थ जे आहेत ते देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी गनिमी काव्यानं हे आंदोलन जे आहे ते सध्या छेडलं जात असल्याचं पाहायला मिळते। कारण की मोबाईल टॉवरवरती चढून हे आंदोलन होणार होतं, मात्र त्यापूर्वी जर पाहिलं तर ही जिल्हा परिषदची टाकी आहे ज्या ठिकाणी सध्या या ठिकाणी ते ग्रामस्थ जे आहेत ते होत आहेत, घोषणाबाजी सुद्धा सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळते आणि याच पाण्याच्या टाकीवरती सध्या धनंजय देशमुख जे आहे एक्सक्लुझिव्ह दृष्ट्या आपण लोकशाही मराठीच्या या सगळ्या याच्यावर पाहू शकतो। पाण्याच्या टाकीवरती सध्या त्या ठिकाणी धनंजय देशमुख हे पोहोचल्याचं पाहायला मिळते। मोबाईल टॉवरवरती चढून हे आंदोलन खरं तर होणार होतं, मात्र गनिमी कावा करून या ठिकाणी सध्या पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन आपण पाहू शकता आणि या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि एकंदरीत जर पाहिलं तर जोपर्यंत यात कारवाई होणार नाही तोपर्यंत अशाच स्वरूपात हे आंदोलन सुरू राहील असं पाहायला मिळतंय आणि ही घोषणाबाजी आपण या ठिकाणी पाहू शकतो। पाण्याच्या टाकीवरती सध्या हे संपूर्ण आंदोलन सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। खरं तर हे जे काही आंदोलन होणार होतं ते जे काही इथलं मोबाईल टॉवर आहे गावातलं, त्याच गावातल्या टॉवरवरती होणार होतं, मात्र अचानक गनिमी कावा। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतो, आपले प्रतिनिधी विकास माने तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरम्यान या ठिकाणी आंदोलन करताना हे गावकरी दिसत आहेत, गनिमी काव्यानं हे आंदोलन केलं जात आहे। पाण्याच्या टाकीच्या इथे लोक जमल्याचं आपल्याला बघायला मिळते। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडे। विकास, काय सांगाल? हे बरेचसे लोक आपल्याला जमलेले दिसत आहेत, काय घोषणाबाजी ते करतायत, काय म्हणणं आहे त्यांचं? निश्चित आपण पाहू शकतो की वाल्मिक कराड यांच्या विरोधात या मोठी घोषणाबाजी सध्या सुरू आहे। या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी जी आहे ती केली जाते। त्याच प्रकरणी सध्या महिला देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण
तर आपले प्रतिनिधी विकास माने यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये, मात्र तिथली दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य ते आपल्यापर्यंत पोहोचवतायत आणि या ठिकाणी एकीकडे पुरुष मंडळी आहेत गावातले, ते आंदोलन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे महिलाही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमताना आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईल टॉवरवरती चढून हे सध्या आंदोलन सुरू आहे. निश्चितच मोबाईल टॉवरवर चढून या ठिकाणी आंदोलन केलं जाते, मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. विकास या गावामध्ये जेव्हापासून धनंजय देशमुख यांनी टॉवर आंदोलनाचा इशारा दिलेला होता तेव्हापासून पोलीस सध्या कुठे आहेत आणि काय व्यवस्था तुम्हाला दिसतीये? फरा, आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे आंदोलन जे आहे ते मोबाईलच्या टॉवरवरती होणार होतं, मात्र सध्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिला होता, पण आता जी पाण्याची टाकी आहे तिथे हे सर्वजण जमलेत. पाण्याच्या टाकीच्या या ठिकाणी हे सध्या आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांनी ठिय्या जे आहे ते दिल्याचं दिसून येत आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त गनिमी कावाच्या पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो या महिला आहेत आणि याच महिला एकंदरीत इथे पोहोचलेल्या आहेत आणि इथे आंदोलन जे आहे बोलता येईल का विकास, त्यांच्याशी महिलांच्या भावना नेमक्या काय आहेत ते जाणून घेता येईल? ताई, काय आंदोलनात सहभागी झालं, काय सांगाल? आंदोलन ह्याच्यासाठी सहभागी झालो तर आरोपीला फाशी झाली पाहिजे, आमचं दुसरं काहीच मागणं नाही. आरोपीला फाशी का होत नाही? एवढा गुन्हा करून सुद्धा अटक केलेत, पण आरोपीला फाशी का देत नाही तुम्ही? काय अडचण काय तुम्हाला? काय मागणी करते आता नेमकी? आमची मागणी दुसरी काहीच नाही, आरोपीला फाशी पाहिजे. आमचा माणूस ज्या परिस्थितीत जसं मारला तसंच ते आमच्या समोर त्या माणसाला मारलं पाहिजे. आणखी काही महिला आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकतो की ताई काय नेमकी मागणी करता या ठिकाणी? काय मागणी करतात? आमचा संतोष गेलाय, ते गेलाय. आता धनुचं बी तेच तुम्ही का लावले, मग धनु का कुठे गेलाय त्याचं फक्त शोधा तुम्ही, एवढं सांगतो म्हणून शोधा त्याला. निश्चित या ठिकाणी महिला आहेत आणि आपण पाहू शकतो की टाकीवरती, पाण्याच्या टाकीवरती चढून परा या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सध्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. महिला देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. इथे आपण पाहू शकतो की पाण्याच्या टाकीवरती हे ग्रामस्थ चढत आहेत आणि एकंदरीत धनंजय देशमुख यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी आग्रही भूमिका, अशी मागणी जी आहे ती सध्या या ठिकाणी केली जाते. पाहू शकतो की घोषणाबाजी कशा स्वरूपात सुरू आहे. आक्रमक पवित्रा सध्या या ठिकाणच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे. संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी पाण्याच्या टाकीवरती चढण्यासाठी इथे आलेले आहेत आणि पोलिसांना हा तकवा म्हणावा लागेल. एक गनिमी कावा जो आहे तो सध्या या ठिकाणी या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आपण या ठिकाणी पाहू शकतो. वाल्मिक कराड यांच्या विरोधात ही घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या हे ग्रामस्थ करताना आपल्याला दिसून येत आहेत. पाण्याची टाकी जिल्हा परिषदेची ही टाकी आहे आणि याच टाकीवरती सध्या हे आंदोलक या ठिकाणी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय आक्रमक पवित्रा सध्या या ग्रामस्थांच्या आहे. विशेष करून या महिला आपण पाहू शकतो की याच महिला ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करा अशी आग्रही भूमिका, अशी आग्रही मागणी जी आहे ती देखील या ठिकाणी केली जाते. गनिमी कावा पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते झाल्याचं दिसून येत आहे आणि महिला देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने सहभागी आहेत. परा, निश्चितच विकास, एकूणच असं म्हणता येईल की महिला मोठ्या संख्येनं, सर्व जाती धर्माच्या महिला आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, त्या इथं बसून आंदोलन करतायत खाली, तर दुसरीकडे पुरुष मंडळी या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. मात्र तिसरा प्रश्न तो म्हणजे धनंजय देशमुख नेमके कुठे आहेत, कारण ते मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार होते. फरा, निश्चित धनंजय देशमुख जे आहेत ते हे बघा ह्यावरती ही जी टाकी आपल्याला पाहायला मिळते पाण्याची टाकी त्याच ठिकाणी असतील असं देखील शक्यता, कारण की त्यांचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी वरती आहेत. ज्यांच्यासोबत धनंजय देशमुख नेहमी असतात ते दादा खिंडकर म्हणून आहेत, त्यांच्यासोबत ते होते. परंतु आता सध्या अजून तरी सध्या धनंजय देशमुख आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु ह्या गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. हळूहळू जे ग्रामस्थ आहेत ते पाण्याच्या टाकीवरती चढतायत, घोषणाबाजी करतायत मोठ्या पद्धतीने. ही जी घोषणाबाजी आपण पाहू शकतो आणि आग्रही मागणी जी आहे ती देखील एकंदरीत या ठिकाणी होत आहे आणि वाल्मिक कराड याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करून याच्यामध्ये मोका देखील लागला जावा अशी मागणी सध्या ग्रामस्थ करताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच विकास, एकूणच हा गनिमी कावा म्हणावा लागेल, कारण टॉवरवर चढून आंदोलन करण्याची धमकी दिली होती. मात्र त्या ठिकाणी जेव्हा पोलीस मोठ्या संख्येनं जमले त्यावेळेला गावकरी इथे आले, थोडंसं थांबवते. मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया आपल्याकडे येते. मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल. आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यापर्यंत
सर्व अपडेट पोहोचवत आहेत मसाजोग गावातील. त्या ठिकाणी सर्व गावकरी जमलेले आहेत आणि सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. दरम्यान विकास, एक सवाल आहे तो म्हणजे पोलीस त्या ठिकाणी जमलेले असतील गावामध्ये टॉवरच्या आजूबाजूला, पण गावकरी मात्र पाण्याच्या टाकीच्या इथे जमल्याचं आपल्याला दिसतंय आणि गावकऱ्यांची संख्या मोठी आहे. याविषयी नेमकं काय सांगाल? जरांगे पाटील जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पण आपण पाहू शकतो की बोला विकास. ठीक आहे. तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय. मसाजोग गावातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी एकीकडे टॉवरवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त, तर दुसरीकडे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना हे सर्वजण दिसत आहेत. आणि त्या ठिकाणी जे आंदोलक आहेत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि ते या सर्व आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती करताना दिसतात. जरांगे पाटील जे आहेत ते विनंती करतायत, जे आंदोलक आहेत त्यांना विनंती करतायत. आणि या ठिकाणी धनंजय देशमुख जे आहेत ते स्वतःहून आणि जरांगे पाटलांना या ठिकाणी आपण पाहू शकतो धनंजय देशमुख स्वतःहून आणि यांना विनंती जी आहे ती केली जाते. या ठिकाणी वरती सध्या धनंजय देशमुख स्वतः पाण्याच्या टाकीवरती चढून संपर्क जो आहे, जरांगे पाटलांचा संपर्क जो आहे तो फोनद्वारे झालेला आहे. फोनच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की स्वतःहून फोन केलेला आहे. फोन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहतो की ठीक आहे चला, जरांगे पाटील स्वतःहून त्याला विनंती करताना आपल्याला पाहायला मिळतंय. जरांगे पाटील स्वतःहून या ठिकाणी आहेत. हाताला मारतो केंद्राला ठीक आहे, चलो थोडा ऍडजस्टमेंट घ्या. पुढे जाऊ. तर ही थेट दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांना फोन त्यांनी लावलेला आहे आणि खाली येण्याची विनंती करताना दिसत आहेत. त्यांची काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे, मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीये. तर इथं पोहोचलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, तर दुसरीकडे धनंजय देशमुख हे या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि सगळ्यात वरच्या मजल्यावरती दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील फोनवरती संपर्क सध्या भाऊ झालेले आहेत. पण पाहू शकतो जरांगे पाटील देखील माध्यमांशी संवाद साधतात आणि त्यांनी विनंती केलेली आहे. भाई थोड़ा मोबाइल पीछे लो ना, हमको तो कवर करने दो. अरे पीछे लो ना, पूरा मोबाइल आ रहा है यार. तर तिथली ही दृश्य आपण बघू शकतो. आपले प्रतिनिधी सुद्धा तिथं आहेत, विकास माने तिथले प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि मनोज जरांगे पाटील हात जोडून त्यांना विनंती करताना दिसून येत आहेत खाली या म्हणून. पण हे जे ग्रामस्थ आहेत आणि धनंजय देशमुख आहेत ते खाली यायला तयार नाही, असंच काहीसं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. संतोष देशमुख या ठिकाणी भाऊक झालेले आहेत. तर संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी करतायत. संतोष देशमुख अमर रहे अशी घोषणाबाजी या ठिकाणी होताना दिसते. तर दुसरीकडे त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलन करताना दिसून येत आहे. ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा, मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोबाईल टॉवरच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्यानंतर आता गनिमी काव्यानं आंदोलन करण्यासाठी हे सर्वजण गावकरी आणि त्यांच्या सोबत असलेले धनंजय देशमुख हे गावातील पाण्याच्या टाकीवर पोहोचलेले आहेत. साधारणतः ही पाण्याची टाकी गावाच्या बाहेर असते आणि त्या ठिकाणी हे सर्वजण पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. तर पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत आणि तिथं पोहोचलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, जे धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहेत. त्यांनी फोन सुद्धा लावला होता, मात्र धनंजय देशमुख खाली येण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीयेत.
तेही भावूक झाल्याची माहिती समोर येते. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला गावकरी जमलेले दिसत आहेत. त्याच्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे. महिला इथं पाण्याच्या टाकीच्या खाली बसलेल्या आहेत, त्याही घोषणाबाजी करतायत. तर दुसरीकडे पुरुष आणि जी तरुण मंडळी आहे गावातली ते पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते. मसाजोग गावातली ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. त्याच्यामुळे आता सरकारकडून याची कशी दखल घेतली जाते ते बघावं लागेल. दरम्यान मागच्या महिन्यामध्ये खून झालेला होता संतोष देशमुख यांचा. गावचे ते विद्यमान सरपंच होते आणि त्याच वेळेला त्यांना किडनॅप करून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्याच्यामुळे तेव्हापासून संतापाची लाट उसळलेली आहे या गावकऱ्यांमध्ये आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली जाते. खंडणीच्या मागणीतून हा सगळा प्रकार घडल्याचाही आरोप केला जातोय आणि याच्यामध्ये विशेषतः वाल्मिक कराडचं नाव वारंवार घेतलं जात आहे. वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करा आणि मोक्काअंतर्गत कारवाई करा अशी मागणी केली जाते. मात्र वाल्मिक कराड हा खुनाच्या गुन्ह्यामधला आरोपी नाहीये, तर तो खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी आहे. त्याच्यामुळे तो सध्या कस्टडीमध्ये आहे. त्याची चौकशी त्या अनुषंगाने केली जाते. मात्र त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, संतोष देशमुख यांच्या खुनाचा, आणि तोच मास्टर माइंड आहे असा आरोप वारंवार इथल्या गावकऱ्यांकडून आणि देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा एक महिना उलटून गेलेला आहे, 9 डिसेंबरला हत्या झालेली होती आणि आता जानेवारी महिन्याची 13 तारीख आहे, त्या पार्श्वभूमीवर गावकरी आक्रमक झालेत आणि देशमुख कुटुंबीय सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांना खाली उतरण्याची विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना फोन केले जात आहेत पण ते ऐकायला तयार नाहीयेत आणि ते इथं टाकीवर चढून आंदोलन करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता जे पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते ते इथं येणार का तेही बघावं